जय हिंद मित्रांनो, आज आम्ही चिखलदरा या ठिकाणी टूरसाठी जाणार आहोत आणि आमचा प्लॅन आज जंगल सफारीसुद्धा त्या ठिकाणी करायचं आहे। आणि आम्ही आता दुपारी 12 वाजता परतवाडा या ठिकाणावरून निघालेलो आहोत। आणि सगळ्यात आधी आम्ही आमझरी हे जे ठिकाण आहे चिखलदराच्या पायथ्याशी असणारं, आणि आंब्याचे खूप सारे त्या ठिकाणी झाडं आहेत, त्याच्यामुळे तिथं आमझरी हे त्या गावाला नाव देण्यात आलेले आहे। आणि त्या ठिकाणी वन व्यवस्थापन समिती आणि वन विभागाच्या संयुक्त कोलॅबोरेशनने त्या ठिकाणी एक गार्डन डेव्हलप केलेलं आहे आणि त्या ठिकाणी मस्त मुलांना खेळण्यासाठी खूप सारे साहित्य उपलब्ध आहेत। आणि त्याचबरोबर तिथं रोपवेची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे, सायकलिंगची व्यवस्था आहे। मुलं दिवसभर त्या ठिकाणी बिझी राहू शकतात। एवढ्या उन्हात सुद्धा खूप सारे झाडं असल्यामुळं तिथं किंचितही उन्हाचा त्रास होताना दिसत नाही आहे। मुलं मस्त खेळत आहेत आणि आता आमचा प्लॅन रोपवेवर मस्त आनंद घ्यायचा होता आणि आम्ही आता वर चढत आहोत रोपवेवर आनंद घेण्यासाठी। या ठिकाणी आपण बघू शकता आणि ही सायकलसुद्धा आहे, ही सायकलिंगसुद्धा आम्हाला करायची आहे। आता आम्ही वर चढलेलो आहोत। या ठिकाणी आमचा विठू सगळ्यात आधी पुढं गेलेला आहे आणि त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी या रोपवेवर आनंद घेतलेला आहे। आणि त्या ठिकाणी आम्ही खाली जेव्हा आलो तर आपण इथं बघू शकता की काही कॉलेजची मुलं या ठिकाणी संशोधनासाठी मेळघाटमध्ये येत असतात आणि ही मुलं आलेली होती आणि त्यांना त्यांचे गाईड त्या ठिकाणी मार्गदर्शन करताना सुद्धा आम्हाला दिसलेले आहेत। त्याच्यानंतर आम्हाला 4 वाजता जंगल सफारीसाठी जायचं होतं, त्याच्यामुळं आम्ही आता फॉरेस्टच्या ऑफिसमध्ये आलेलो आहोत। त्या ठिकाणी आपल्याला सगळ्या ज्या काही फॉर्मॅलिटीज असतात त्या पूर्ण करून घ्याव्या लागतात, तरच आपल्याला ते जंगलामध्ये सोडतात। तर या ठिकाणी आम्ही आमच्या सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण केलेल्या आहेत आणि आता आमची जिप्सी गाडी रेडी झालेली आहे जंगलामध्ये जाण्यासाठी। 4 ते 6 वाजेपर्यंतचा टायमिंग आम्हाला मिळालेला आहे जंगलामध्ये। आणि संध्याकाळच्या वेळेलाच जे प्राणी असतात ते जंगलामध्ये ज्या ठिकाणी पाणवठ्याचे ठिकाणं असतील, जिथं पाणी असेल त्या ठिकाणी ते दिसत असतात। तर असं हे चिखलदरा विदर्भाचं नंदनवन म्हणून प्रसिद्ध आहे। अत्यंत घनदाट असं जंगल, ज्या ठिकाणी खूप साऱ्या जंगलाच्या झाडांच्या व्हेरायट्याज उपलब्ध आहेत, असं हे चिखलदरा पर्यटन स्थळ। तर या ठिकाणी आपण बघू शकता ही मेन बॉर्डर आहे। आता या ठिकाणी वैराट जंगल सफारीची सुरुवात या गेटपासून आतमध्ये होते आणि खऱ्या अर्थाने इथूनच जंगल सुरू होतो, घनदाट जंगल। आणि आता आम्ही आतमध्ये शिरलेलो आहोत, बघूया आता काय काय दिसेल ते। आता अपेक्षा तर आम्ही खूप केलेली आहे की आम्हाला टायगरसुद्धा दिसावं, बघूया आता मेळघाट टायगरचं दर्शन आज आम्हाला होतो किंवा नाही। तर अशा चांगल्या विचारांसह आम्ही आतमध्ये जंगलामध्ये गेलेले आहेत। ह्या ठिकाणी बघू शकता जंगलामध्ये ज्या ठिकाणी पाणी नसेल, जनावरांची पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून वन विभागानं पाणवठे बनवलेले आहेत आणि त्या ठिकाणी टँकरच्या माध्यमातून ते पाण्याची व्यवस्था करतात, जेणेकरून जंगलातील जनावरांना पाणी मिळेल। आणि अशा प्रकारे आता चाटीबडला कॅम्पवर आम्ही पोहोचलेले आहेत। या ठिकाणी वन विभागातील लोकांसाठी राहण्यासाठी व्यवस्था असते जंगलाचं संरक्षण करण्यासाठी। आणि हे आपण बघू शकता, याला मचान असं म्हणतात। आणि या मचानीवर आता आम्ही चढलेलो आहोत आणि त्या ठिकाणी आम्ही चढून पूर्ण जंगलाचा व्ह्यू घेत आहोत। खूपच सुंदर जंगल आहे मेळघाटचं। समुद्रसपाटीपासून जवळपास 1177 मीटर उंचीवर असणारं चिखलदरा आणि हे वैराटच्या ज्या डोंगर रांगा आहेत, तर या ठिकाणी अतिशय सुंदर असं वातावरण आपल्याला बघायला मिळतं। इथून पुढं पावसाळ्यात आणि हिवाळ्यातसुद्धा खूप सुंदर वातावरण असतं, पण यावर्षी उन्हाळ्यातसुद्धा खूप वेळेस पाऊस पडल्यामुळं जंगल एकदम हिरवगार होतं आणि ते सगळं हिरवगार जंगलामध्ये निसर्गाचं आनंद आस्वाद घेणं एकदम मजेशीर असं इव्हेंट आम्ही आज केलेलं आहे। तर या ठिकाणी आपण बघू शकता नैसर्गिक पूल या ठिकाणी झालेला आहे। खूप दोन्ही साईडला डोंगर रांगा आहेत आणि निसर्गानं तयार केलेली ही जी पूलसारखी सिस्टीम आहे, तर या ठिकाणी पूल आपण बघू शकता। दोन्ही साईडला मोठी दरी आहे आणि हे बघू शकता आपण, आपल्याला दिसत असेल या ठिकाणी सांभर आपल्याला दिसलेलं आहे। आणि हे पहा जंगली जो काही कोल्हा आपल्याला या ठिकाणी दिसत असेल छोटंसं आणि निवांत होऊन। आणि नशीब आमचं की आम्हाला वाघसुद्धा या जंगलामध्ये बघायला मिळालेलं आहे। मेळघाट टायगरचं दर्शन आम्ही बऱ्याच दिवसापासून वेट करत होतो की कधी ना कधी होईल। तर जवळपास 30 मिनिटं एकसारखं आम्ही शांततेनं दुरून वाघाचं दर्शन झालेलं आहे। बघू शकता आपण त्या ठिकाणी एक मादा आणि त्याचं कब हे दोन्ही खूप मस्त त्या ठिकाणी लोळताना आम्हाला दिसलेले आहेत। आणि अशा प्रकारे मेळघाट
जे काही जंगल सफारीचा टूर होता तो आमचा सफल झालेला आहे। बरेच दिवस झाले वाघ प्रत्यक्ष बघण्याची इच्छा होती आणि ती आज पूर्ण झालेली आहे। आता आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला लागलेलो आहोत। संध्याकाळ झालेली होती आणि आम्हाला परतवाडा ठिकाणी यायचं होतं। आता दिवसभर दमल्यामुळे आम्ही ब्रह्मांड नायक या ठिकाणी जे सात्विक भोजन मिळतं त्या ठिकाणी सगळ्यांनी पोटभर मस्त जेवण केलेलं आहे। सुंदर असं जेवण होतं। तर अशा प्रकारे आजचा दिवस वाघ दिसल्यामुळं सफल झालेला आहे। तर धन्यवाद। आपणास जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया परत एकदा नवीन